कणकवलीमध्ये महायुतीची बैठक झाली आणि त्या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिंदे गटाचे आणि नितेश राणे हे एकत्र बैठक घेत होते, एकत्र पत्रकार परिषद घेतात. हा खरं तर बाळासाहेबांचा अपमान आहे. कारण ज्या राणेंना शिवसेनेतनं बाळासाहेबांनी गद्दारी केली म्हणून हाकलून दिलं, त्यांच्या मांडीला मांडी लावून हे जर बसत असतील तर याच्यापेक्षा बाळासाहेबांचा अपमान मोठा कुठला नसेल. निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही एकत्र जा. निवडणुकीच्या ज्या ज्यावेळी एकत्र जाल त्यावेळी लोक तुम्हाला कशा पद्धतीने बघतील. खरं तर आमच्या शिवसेनेमध्ये फूट का पडली, तर शिवसेनेमध्ये फूट पडली तर बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्राला दिले हिंदुत्वाचे, ते हिंदुत्वाचे विचार कुठेतरी दाबण्यासाठी शिवसेनेमध्ये फूट पाडली आणि त्याच शिवसेनेला एकत्र घेऊन पुन्हा एकदा हिंदुत्वाचे विचार तुम्ही मांडत असाल तर लोक तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची जागा दाखवून देतील. साहेब, राहुल नार्वेकर यांनी जो परवा निकाल दिल्यानंतर शिंदे गटाने त्या दिवशी रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जल्लोष केला, परंतु त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून कुडाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने प्रत्युत्तर जोरदार दिलं आणि त्यामध्ये कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक यांनी खुलं आव्हान दिलंय शिंदे गटाला की येणारी आमदारकी आणि खासदारकी उमेदवारी मिळवून दाखवा आणि ती जिंकून दाखवा. खरं तर राजन नाईकांनी जे आव्हान दिलं ते अत्यंत योग्य असं आहे. कारण शिंदे गटाने या विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, खरं तर आमच्या या लोकसभेमध्ये शिवसेनेचे खासदार होते, 4 आमदार शिवसेनेचे होते. आज तुम्ही तिकडे गेलात, परंतु तुम्हाला शिंदे गटाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवून दाखवा, हे आमचं आव्हान तुम्हाला आहेच. कारण तुम्हाला शिंदे गटाची या जिल्ह्यामध्ये किंवा फक्त आम्हाला कमी करण्यासाठी तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, परंतु अस्तित्वामध्ये तुमच्यामध्ये लोकांमध्ये तुमची ताकद नाही, हे निवडणुकीमध्ये सिद्ध होईल आणि तुमची लायकी जी आहे ती भाजप तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चिन्ह न देता, उमेदवार न देता दाखवून देईल, एवढं मात्र निश्चित आहे. नितेश राणेंनी असंही म्हटलंय की भाजपच्या पायघड्या घालण्याचं काम सध्या उद्धव ठाकरे करतायत आणि त्यांनी भाजपवर टीका करणं सोडून द्यावं. खरं तर नितेश राणेंना आणि त्यांच्या वडिलांना माहिती आहे की आपण भाजपमध्ये का गेलो, तर आपल्यावर चौकशा सुरू होत्या आणि त्यासाठी आपण भाजपमध्ये गेलो. याआधी काँग्रेसमध्ये असून सगळी पदं तुम्ही उपभोगलेली, काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर तुम्ही भाजपमध्ये गेलात. याउलट उद्धवजींनी सत्ताला लाथ मारून खरं तर शिवसेनेचे आमदार जे फुटले ते सुद्धा मागे येण्यासाठी तयार आहेत, आजही तयार आहेत. परंतु उद्धवजी सांगितले जे फिरायला गेले त्यांना फिरून देत आणि उद्धवजींनी कोणाच्याच, खरं तर आज अनेक आमदार शिंदे गटाचे सुद्धा शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक, आणि त्यांना माहिती आहे की शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली तरी भारतीय जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ताकद, म्हणूनच तुम्हाला आज सगळ्या पद्धतीने उद्धव साहेबांवर टीका केल्याशिवाय तुमचा दिवस जात नाही. आज तुमच्याकडे 200पेक्षा जास्त आमदार आहेत, 40पेक्षा जास्त खासदार आहेत, तरी पण तुम्हाला उद्धव ठाकरेंवर टीका करावी लागते. यातच उद्धव साहेबांची लोकप्रियता दिसून आलेली आहे आणि नितेश राणेंना एवढंच सांगतो की तुमच्यासारखे ठाकरे नाही आहेत. ठाकरे बाणा हा वेगळा आहे, म्हणूनच लोक ठाकरेंबरोबर आहेत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी जे वेगवेगळे पक्ष बदललात हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही ठाकरेंवर टीका करण्याचं काम तुम्हाला भाजपने दिलं आहे. ते योग्य काम तुम्ही दर दिवशी करत राहा. लोक तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. यापूर्वी पण नितेश राणेंनी असं सांगितलं होतं की यापुढे राऊतांनी फडणवीसांवर टीका करू नये, मात्र पुन्हा एकदा आज टीका केली. त्यावर बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली म्हणावं लागेल. राऊत हे थुकलेलं पान आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली. त्यांनी काय टीका केली म्हणून आम्ही टीका करणार नाही, परंतु संजय राऊतांना नितेश राणे सोडा, भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी असून किंवा वरिष्ठांनी आपल्यावर टीका करू नये म्हणून सांगितलं, ते ऐकले नाहीत म्हणून त्यांनी जेलमध्ये जाणं सुद्धा पसंत केलं. 4 महिने जेलमध्ये ते राहिलेत आणि त्यामुळे असल्या धमकीला संजय राऊत भीक घालणार नाहीत. जी काही चुकीची भूमिका असेल, ती जी काही चुकीची पद्धत असेल, भाजप वापर असेल, त्या भूमिकेचा हे करेल. आणि म्हणूनच कालच आपण बघितलं असेल की काळाराम मंदिरामध्ये खरं तर दुर्लक्षित ठेवलं होतं. राम मंदिर हिंदुत्वाचं नाव सांगत होते, परंतु जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे 22 तारखेला काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यावर आज मोदींना यावं लागलं. आज खरं तर संजय राऊत जे सांगतायत ते कसं योग्य आहे हे आजच्या मोदींच्या दौऱ्यावर दिसून आलेलं आहे. साहेब, आज युतीची बैठक झाली, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की 2 लाखाचा आपल्या शिवसेने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दावा केला जात होता की 2 लाख मतांनी विनायक राऊत निवडून येतील, मात्र 2000 मतांनी पण निवडून येणार नाहीत आणि 2000चं तिकीट काढून त्यांना परत मुंबईला पाठवावं लागेल, असं नितेश राणे म्हणाले. नाही, खरं तर तुम्हाला, तुमच्या वडिलांना, तुमच्या भावाला लोकांनी याआधी निवडणुकीचं तिकीट पराभूत करून तिकीट काढून पाठवलेलं आहे.
तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा जनतेच्या दरबारात येतात आणि त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पक्ष बदलावे लागतात. हे मात्र खरं, हे मात्र अस्तित्व आहे, हे अस्तित्वाचं सत्य आहे. आणि त्यामुळे तुम्ही लोकांची तिकीट काढण्यापेक्षा तुमचा पक्ष आज भाजपबरोबर तुम्ही आहे, भाजप तुमच्यावर नाही तर तुम्ही भाजपबरोबर आहात, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे भाजप नसल्यानंतर तुमची ताकद कशी शून्य आहे हे दिसून आलेले आहे आणि दिसून येईल. त्यामुळे तुम्ही असल्या गप्पा मारू नका. खरं तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे सगळी ताकद असताना त्यावर तुम्ही काँग्रेसमध्ये सत्तेत होतात, त्यानंतर भाजपमध्ये तुम्ही सत्तेत गेलात, तरी पण तुमच्या वडिलांचा तुमचा पराभव झाला आहे. हा सिंधुदुर्ग वासियांनीच केलेला आहे आणि तो पुन्हा एकदा करतील. 14 तारीखला खरं तर मकर संक्रांत आहे. अशा वेळी हे सर्व तिन्ही पक्ष एकत्रित येत आहेत. मात्र शिंदे गट हा आपला उमेदवाराचा दावा करतोय, एकीकडे भाजप दावा करतोय आणि त्या दिवशी मकर संक्रांत त्या दिवशी एकत्रित करण्यासाठी ते करतायत. त्यांच्यात गोडवा आहे का नक्की? खरं तर माझं शिंदे गटाला जाहीर आव्हान आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सगळी शिवसेना तुम्ही फोडलं असं तुम्ही म्हणता, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी गेल्या लोकसभेमध्ये मतदारसंघामध्ये 22 सीट होत्या, त्यातली 1 सीट वाढवून 23 सीट आम्ही गेल्या वेळी घेतल्या होत्या. जर तुमची हिंमत असेल तर त्या 23 सीट तुम्ही लोकसभेच्या घेऊन दाखवा आणि तुम्ही निवडणुकीला सामोरे जा. तुमची ताकद किंवा तुमची जी कुवत आहे ही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकीट वाटपामुळे दिसेल आणि त्यानंतर किती लोक तुम्हाला सोडून जातील हे तुम्हाला त्यावेळी कळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.